धनत्रयोदशी म्हटलं की सगळ्यांच्या मनात पहिला विचार येतो आज सोनं विकत घ्यायचं. पण खरं सांगायचं तर या दिवशी सोनं विकत घेणे एवढंच महत्त्वाचं नाही. तर पुराणानुसार या दिवशी भगवान धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले होते. म्हणून हा दिवस आहे आरोग्य, आयुष्य आणि समृद्धीचं प्रतीक. जर सोनं विकत घेणं शक्य नसेल तर त्याऐवजी हे नक्की करा. संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. तो दीप लक्ष्मी मातेचं प्रतीक मानला जातो. घरामध्ये नवीन वस्तू आणा, जसं की पितळेचा चमचा, धूपदाणी किंवा तुळशीचे पान. कारण पितळ हे सोन्याचं प्रतीक मानलं जातं आणि त्यानेही शुभ फलं मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी मनापासून ओम धन्वंतरे नमः, आरोग्यम देही, धनदेही, शुभम देही हा मंत्र नक्की म्हणा. हे केल्याने लक्ष्मी देवी आणि आरोग्य स्थिर राहते. तर या धनत्रयोदशीला सोनं नाही घेतलं तरी हरकत नाही, पण या गोष्टी नक्की